चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत चिकनची एक वेगळी रेसिपी. थोडाशी ग्रेव्ही ठेवून आपण चिकन बनवणार आहोत. त्यासाठी आपण वाटणाची तयारी केलेली आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, सुका खोबरा अर्धी वाटी, 2 मिरच्या आणि टोमॅटो हे सर्व तेलात आपण फ्राय करून घेतलेले आहे. आता वाटून घेऊया. छानपैकी इकडे चूल पेटलेली आहे. चुलीवरती आपण चिकन करणार आहोत. त्याला एक वेगळीच चव असते. वाटण आपलं रेडी झालेलं आहे. खडा मसाला घेतलेला आहे, सोबत आगरी मसाला 3 चमचे आहे. हळद, अख्खा खडा मसाला पण थोडा वाटून घेतलेला आहे. चिकन मसाला आहे, धना पावडर, मीठ. चला तर बनवायला घेऊया चुलीवरचं चिकन. तेल तापलेलं आहे चांगलं. चुलीवरचं चिकन, थोडंसं ग्रेव्ही असेल त्यात. खडा मसाला, कांदा. चुलीवरच्या जेवणाला चवच वेगळी असते. आलं लसूण पेस्ट टाकूया. मसाले टाकूया. मसाला, मीठ, हळद. चांगल्या तेलात फ्राय करून घेऊ. वाटण जे आपण वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे. डॉगी पण आला आमची रेसिपी बघायला, लांबूनच बघतोय. वाटण चांगलं तेलात फ्राय आपण करून घेतलेलं. त्यानंतर चिकन टाकलं त्यात. चुलीवरचं चिकन, त्याला एक गॅसपेक्षा आपली वेगळीच चव असते. आपल्या शहरात आपल्याला तर चूल वगैरे पेटवायला मुश्किलच असतं. गावा ठिकाणी आपल्याला रेसिपी बनवता येते. आता छानपैकी आपल्याला चांगलं फ्राय झालेलं आहे. वाफ घेऊया त्याची. वाफेवर शिजवूया. छानपैकी कड आलेला आहे. सुगंध पण फार छान सुटलेला आहे. चुलीवरचं चिकन. चिकन आपलं शिजलेलं आहे. कोथिंबीर टाकूया वरच्यावर. चिकनला आता आपण एक दम देऊया. त्याने एक वेगळीच टेस्ट येते याला. वरच्यावर थोडं तुपाचा खडा टाकलेला आहे आपण. एक छानपैकी दम घेऊया. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. चिकन दम बिर्याणी वगैरे असे ऐकले असेल. छानपैकी दम बसलेला आहे. सुगंध पण फार छान येतोय.